नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 फेब्रुवारी, तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय कोणत्या शहरात स्थापन केले जाईल? बघा काय विचारलेले आहे, तर भारतातील पहिले राष्ट्रीय गाय सांस्कृतिक संग्रहालय, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मथुरा या ठिकाणी। भारतातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय हे उत्तर प्रदेशमधील मथुरा या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे। हे संग्रहालय पंडित दीनदयाळ उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठ यांच्या परिसरात विकसित केले जाईल। या प्रकल्पाची स्थापना उत्तर प्रदेश ब्रज तीर्थ विकास परिषद यांच्या पुढाकाराने केली जाणार आहे। या संग्रहालयाचा मुख्य उद्देश असणार आहे गायींचे धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कृषी आणि वैज्ञानिक महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे। संग्रहालयामध्ये सुमारे 100 प्रमुख आणि दुर्मिळ गोवंश जातींचे डिजिटल आणि प्रतिकात्मक मॉडेल्स प्रदर्शित केले जाणार आहेत। तर भारतातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय हे उत्तर प्रदेशमधील मथुरा या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 कोणी जिंकली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मॅग्नस कार्लसन। नॉर्वेचे ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनने 2026 ची फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे। कार्लसने अमेरिकन खेळाडू फॅबियानो कारुआनाला पराभूत केले। हे मॅग्नस कार्लसन यांच्या कारकिर्दीतील 21वे जागतिक विजेतेपद ठरले। ही स्पर्धा 13 ते 15 फेब्रुवारी 2026 दरम्यान जर्मनीतील वेसेनहॉस येथे आयोजित करण्यात आली होती। उझबेकिस्तानच्या नोर्दबेक अब्दुसत्तारोव याने जर्मनीच्या विसेंट किमरला हरवून तिसरे स्थान पटकावलेले आहे। ही फिडेद्वारे मान्यताप्राप्त पहिली अधिकृत फ्रीस्टाईल बुद्धिबळ जागतिक स्पर्धा होती। तर 2026 ची फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा नॉर्वेच्या ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलेली आहे। नेक्स्ट आहे, भारतातील पहिले समर्पित कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमरावती। आंध्र प्रदेश सरकारने एनव्हिडिया सोबत भागीदारी करून अमरावती येथे भारतातील पहिले पूर्णपणे समर्पित AI विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे। 19 फेब्रुवारी 2026 रोजी या विद्यापीठाची पायाभरणी केली आहे। 2028 पर्यंत युनिव्हर्सिटी कार्यान्वित होईल आणि 2029 पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल। मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांचा उद्देश आंध्र प्रदेशला जगाची AI कॅपिटल बनवणे हा आहे। हे विद्यापीठ केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण, संशोधन आणि नवक्रमावर लक्ष केंद्रित करेल। एनव्हिडियाकडून प्रगत GPU आणि सॉफ्टवेअर तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील। या प्रकल्पांतर्गत सुमारे 40,000 AI तज्ञ तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। तर आंध्र प्रदेश सरकारने एनव्हिडिया सोबत भागीदारी करून अमरावती येथे भारतातील पहिले पूर्णपणे समर्पित AI विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे। नेक्स्ट आहे, पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण कृषी सहकार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रत्नागिरी। पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण कृषी आणि सहकार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मांडकी पालवण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। हे संमेलन 13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडले। या संमेलनाचे आयोजन कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण आणि संशोधन संस्था यांच्या वतीने करण्यात आले। ज्येष्ठ साहित्यिक आणि सहकार तज्ञ डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले। ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार या विषयांना एकत्रित व्यासपीठ देणारे हे राज्यातील पहिले साहित्य संमेलन ठरले। संमेलनात ग्रंथदिंडी, शेतीविषयक परिसंवाद आणि कवी संमेलन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। नेक्स्ट आहे, अलीकडेच बांगलादेशच्या पंतप्रधान पदाची शपथ कोणी घेतली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तारिक रहमान। तारिक रहमान यांनी 17 फेब्रुवारी 2026 रोजी बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे। बघा बांगलादेशचे नवीन पंतप्रधान कोण झालेले आहेत? तारिक रहमान हे झालेले आहेत। ते बांगलादेशचे 11वे पंतप्रधान बनलेले आहेत। ढाका येथील जातीय संसदेच्या दक्षिण प्लाझा येथे पार पडलेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी त्यांना शपथ दिली। तारिक रहमान यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने 13व्या संसदीय निवडणुकीत 297 पैकी 209 जागा जिंकून मोठा विजय मिळवला। याच निवडणुकीत जमाते इस्लामीने 68 जागा जिंकलेल्या आहेत। गेल्या 35 ते 36 वर्षात बांगलादेशचे पंतप्रधानपद भूषवणारे ते पहिले पुरुष ठरलेले आहेत। ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर कार्यरत असलेल्या मोहम्मद युनिस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचा कार्यकाळ या निवडीमुळे संपलेला आहे।
भारताच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित होते. नेक्स्ट आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे 74वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रसन्न कुमार. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे 74वे अध्यक्ष म्हणून CA प्रसन्न कुमार यांची निवड करण्यात आली. त्यांची निवड 2026-27 या परिषद वर्षासाठी करण्यात आली असून त्यांनी 12 फेब्रुवारी 2026 रोजी पदभार स्वीकारला. त्यांनी चरणज्योत सिंह नंदा यांची जागा घेतली, जे 73वे अध्यक्ष होते. प्रसन्न कुमार डी हे 1984 पासून चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांना 4 दशकांहून अधिक अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी 2025-26 मध्ये ICAIचे उपाध्यक्ष म्हणून कार्य केले होते. आता ते अध्यक्ष झालेले आहेत. अध्यक्ष म्हणून ते संस्थेच्या कार्यकारी, वित्त, शिस्तपालन आणि परीक्षा या सर्व स्थायी समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. 2026-27 या कार्यकाळासाठी मंगेश पांडुरंग किनारे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. तर बघा, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया याचे अध्यक्ष झालेले आहेत प्रसन्न कुमार आणि उपाध्यक्ष असणार आहेत मंगेश पांडुरंग किनारे. नेक्स्ट आहे दिल्लीतील एम्सने पहिले यशस्वी रिमोट टेली रोबोटिक अल्ट्रासाउंड कोठे केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मैत्री संशोधन केंद्र या ठिकाणी. एम्स नवी दिल्लीने अंटार्क्टिकातील मैत्री संशोधन केंद्रावर पहिले यशस्वी रिमोट टेली रोबोटिक अल्ट्रासाउंड केलेले आहे. दिल्लीतील रेडिओलॉजिस्टनी सुमारे 12,000 किलोमीटर दूर असलेल्या अंटार्क्टिकातील स्वयंसेवकाची तपासणी केली. या प्रात्यक्षिकाचे थेट सादरीकरण 16 फेब्रुवारी 2026 रोजी एम्स रिचर्ड डे निमित्त आयोजित करण्यात आले. हा प्रकल्प एम्स दिल्ली, IIT दिल्ली, नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च आणि राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारलेला आहे. हॅप्टिक कंट्रोल असलेल्या रोबोटिक हाताच्या सहाय्याने डॉक्टरांच्या हातांच्या हालचाली अंटार्क्टिकात अचूकपणे पुनरुत्पादित करण्यात आल्या. हे अंटार्क्टिकाशी जोडलेले जगातील पहिले टेली रोबोटिक अल्ट्रासाउंड प्रात्यक्षिक मानले जाते. मैत्री संशोधन केंद्र हे कोठे आहे? तर अंटार्क्टिकामधील क्वीन मॉन लँड या ठिकाणी हे स्थापन करण्यात आलेले आहे. स्थापना जानेवारी 1989 मध्ये करण्यात आली. याचे प्रशासन राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र गोवा या ठिकाणी केले जाते. सुमारे 117 मीटर उंचीवरती हे संशोधन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. भारताचे दुसरे कायमस्वरूपी अंटार्क्टिक संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट आहे विजा इंटेलिजंट कॉमर्स सुरू करणारी आशिया पॅसिफिकमधील पहिली जारीकर्ता कोणती बँक बनली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 DBS बँक. DBS बँक ही आशिया पॅसिफिकमधील विजा इंटेलिजंट कॉमर्स सुरू करणारी पहिली जारीकर्ता बँक ठरली आहे. सिंगापूर स्थित DBS बँक आणि डिजिटल पेमेंट क्षेत्रातील जागतिक आघाडीवर असलेल्या विजा यांनी संयुक्तपणे हा पायलट प्रकल्प सुरू करण्याची घोषणा 16 फेब्रुवारी 2026 रोजी केलेली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता एजंट्सना ग्राहकांच्या संमतीने त्यांच्या वतीने सुरक्षित व्यवहार करण्याची परवानगी दिली जाते. यामध्ये AI रेडी कार्ड क्रेडेन्शियल्स आणि प्रगत प्रमाणीकरण प्रणालीचा वापर केला जातो. या प्रणालीद्वारे खाद्यपदार्थ आणि पेय खरेदीचे काही प्रत्यक्ष व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेले आहेत. भविष्यात हे तंत्रज्ञान ऑनलाईन शॉपिंग, ट्रॅव्हल बुकिंग आणि इतर डिजिटल सेवांमध्ये विस्तारित केले जाणार आहे. यामुळे DBS बँक ही आशिया पॅसिफिकमध्ये एजंटिक कॉमर्स राबवणारी पहिली प्रमुख वित्तीय संस्था ठरलेली आहे. नेक्स्ट आहे FIPI पुरस्कार 2025च्या ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर श्रेणीतील पुरस्काराने कोणत्या कंपनीला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑइल इंडिया लिमिटेड. FIPI पुरस्कार 2025 मधील ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर या श्रेणीतील पुरस्कार ऑइल इंडिया लिमिटेड या कंपनीला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार 1 MTOE पेक्षा जास्त उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या श्रेणीत देण्यात आला. हा सन्मान फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्रीद्वारे प्रदान केला. पुरस्कार वितरण समारंभ इंडिया एनर्जी वीक 2026 दरम्यान गोवा येथे आयोजित करण्यात आला. ऑइल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रणजित रथ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. भारताच्या ऊर्जा सुरक्षेतील योगदान, हायड्रोकार्बन शोध आणि उत्पादनातील उत्कृष्ट कामगिरी तसेच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर यासाठी कंपनीचा गौरव करण्यात आला आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या रोगाच्या नवीन लसीला पूर्वपात्रता मान्यता दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोलिओ. फेब्रुवारी 2026 मध्ये जागतिक आरोग्य संघटना यांनी पोलिओ या रोगाच्या नवीन लसीला पूर्वपात्रता मान्यता दिली आहे. या लसीचे नाव ओरल पोलिओ लस प्रकार 2 असे आहे. ही लस भारतातील बायोलॉजिकल लिमिटेड या कंपनीने विकसित केली आहे. WHO ची पूर्वपात्रता म्हणजे ही लस आंतरराष्ट्रीय गुणवत्ता, सुरक्षितता आणि प्रभावीपणाच्या मानकांची पूर्तता करते.
ही लस जुन्या ओरल पोलिओ लसींपेक्षा अधिक आनुवंशिकदृष्ट्या स्थिर असून नवीन उद्रेक होण्याचा धोका कमी करते. पोलिओ हा पोलिओ विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. हा आजार प्रामुख्याने 5 वर्षाखालील मुलांना होतो आणि यामुळे स्नायू कमकुवत होणे व कायमचा पक्षाघात होऊ शकतो. या मान्यतेचा मुख्य उद्देश जगभरातून पोलिओचे पूर्णपणे निर्मूलन करणे आणि उद्रेक वेगाने नियंत्रित करणे हा आहे. नेक्स्ट आहे अल चिकी लिपीचा शताब्दी उत्सव कोठे साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली या ठिकाणी. 16 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे अल चिकी म्हणजेच ओल चिकी लिपीचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे केले. हा कार्यक्रम सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. अल चिकी लिपीची निर्मिती 1925 मध्ये पंडित रघुनाथ मुर्मू यांनी संथाली भाषा लिहिण्यासाठी केलेली होती. ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि सुमारे 30 अक्षरांपासून बनलेली आहे. या प्रसंगी राष्ट्रपतींच्या हस्ते 100 रुपयांचे स्मारक नाणे आणि टपाल तिकीट जारी करण्यात आले. 2003 मध्ये संथाली भाषेचा भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला. संथाली भाषा प्रामुख्याने झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमध्ये बोलली जाते. नेक्स्ट आहे पिटोन डे ला फोर्नाइस ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक झाला आहे. तो कोणत्या बेटावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रियुनियन बेट. फेब्रुवारी 2026 मध्ये हिंद महासागरातील फ्रान्समधील रियुनियन बेटावर असलेल्या पिटन दे ला फोर्नाइस ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक झालेला आहे. पिटन दे ला फोर्नाइस हा एक सक्रिय ज्वालामुखी आहे आणि तो युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाचा एक भाग आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने C-17 लष्करी विमानाचा वापर करून सूक्ष्म अणुभट्टीची पहिली हवाई वाहतूक केली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. अमेरिकेने बोईंग C-17 ग्लोबमास्टर 3 लष्करी विमानाद्वारे सूक्ष्म अणुभट्टीची पहिली हवाई वाहतूक केली. या ऐतिहासिक वाहतूक 15 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली. वॉर 250 नावाची अणुभट्टी कॅलिफोर्नियातील मार्च एअर रिझर्व्ह बेसवरून उटाहमधील हिल एअर फोर्स बेस येथे नेण्यात आली. ही 5 मेगावॅट क्षमतेची सूक्ष्म अणुभट्टी व्हॅलर ॲटॉमिक्स यांनी विकसित केली आहे. ही अणुभट्टी सुमारे 5000 घरांना वीज पुरवण्यास सक्षम आहे. सुरुवात 100 किलोवॅटपासून करून हळूहळू पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचणार आहे. या मोहिमेला ऑपरेशन विंड लॉर्ड असे नाव देण्यात आलेले आहे. ही वाहतूक अणुइंधनाशिवाय करण्यात आली. याचा उद्देश आहे लष्करी तळांना ऊर्जा स्वयंपूर्ण बनवणे आणि दुर्गम भागात जलद अणुऊर्जा तैनात करण्याची क्षमता सिद्ध करणे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या समुदायाने हेरात पोस्ते हा पवित्र सण साजरा केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काश्मीरी पंडित. अलीकडेच काश्मीरी पंडित समुदायाने हेरात पोस्ते हा पवित्र सण साजरा केलेला आहे. हेरात हा काश्मीरी पंडितांचा सर्वात महत्त्वाचा धार्मिक व सांस्कृतिक उत्सव असून तो भारतातील महाशिवरात्रीचा काश्मीरी अवतार मानला जातो. 2026 मध्ये हा सण 15 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. हेरात हा शब्द संस्कृतमधील हरात्री म्हणजेच महादाव्याची रात्र या शब्दावरून तयार झाला आहे. हेरात पोस्ते हा सणानिमित्त दिला जाणारा शुभेच्छा संदेश असून त्याचा अर्थ सण समृद्धीचा जावो असा होतो. या दिवशी काश्मीरी पंडित भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा उत्सव साजरा करतात. या सणात वटूक पूजा करण्याची आणि अक्रोडाचा नैवेद्य अर्पण करण्याची विशेष परंपरा आहे. नेक्स्ट आहे इंटरनेटचे आजोबा म्हणून कोणाला ओळखले जात होते ज्यांचे अलीकडेच निधन झाले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डेव्हिड जे फार्बर. इंटरनेटचे जनक मानले जाणारे डेव्हिड जे फार्बर यांचे 17 फेब्रुवारी 2026 रोजी वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले. त्यांचे निधन जपानमधील टोकियो या ठिकाणी झालेले आहे. त्यांचा जन्म 17 एप्रिल 1934 रोजी अमेरिकेत झाला होता. त्यांना इंटरनेटचे आजोबा म्हणून ओळखले जात होते. ते संगणक नेटवर्किंगचे एक अनुभवी शास्त्रज्ञ होते. फार्बर यांनी सुरुवातीच्या इंटरनेट पायाभूत सुविधा आणि ईमेल सारख्या तंत्रज्ञानाचा पाया घातला. त्यांनी पेनिन्सिल्व्हनिया विद्यापीठ, कार्नेगी मेलन विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया इर्विन येथे प्राध्यापक म्हणून काम केलेले होते. त्यांनी अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनमध्ये मुख्य तंत्रज्ञ म्हणूनही सेवा दिलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.